आज मुक्काम पडला आहे पेणमध्ये आणि संध्याकाळचं जेवण करायला आम्ही आलो आहे श्री उपाहारगृह, गांगरेकर यांचं श्री उपाहारगृह. हे असं यांच्या मंडईच्या लेनमध्ये आहे, म्हणजे आजूबाजूला तुळशीबाग म्हणता येईल. आपल्याकडे जशी लेन आहे, सगळं जे साहित्य तुळशीबाग आहे ते मिळतं तसं आजूबाजूला आहे आणि ते भाज्या पण मिळतात. आणि त्याच्याबरोबर मध्ये आलं की ही जागा आहे. पार्किंग बाहेरच करायला लागेल कुठेतरी, इथे पार्किंगची जवळपास जागा नाही आहे. मी थाळी ऑर्डर करतो आहे, बघूया यांच्या थाळीमध्ये आज काय काय येतं ते. चला तर मस्तपैकी थाळी आलेली आहे. इथे पापड, आता पेंड आल्यानंतर पोह्याचा पापड तर यायलाच पाहिजे. हा पोह्याचा पापड आलेला आहे. या इथे ही जी भाजी ती आहे ती गवाराची भाजी आहे. त्याच्यानंतर चण्याची उसळ, आमटी. ही जी उलटी वाटी आहे ह्यात भात आहे म्हणून त्यांनी सांगितलं मला, त्यानं गार होऊ नये म्हणून उलटा करून ठेवला. आणि कोशिंबीर आहे, इथे लोणचं आहे आणि 1-2 पोळ्या दिलेल्या आहेत. तर मी खायला सुरुवात करतो आणि त्याच्यात चवी सांगतो. आणि ते करायच्या आधी चलो लेट्स स्टार्ट. चला, आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे पहिल्यांदा मी ही आमटी टेस्ट करतो. अमेझिंग, टिपिकल कोकणात जशी बनवतात तशी आमटी आहे. काळा मसाल्याचा बेस आहे, छान आणि चविष्ट. त्याच्यामध्ये ओलं खोबरं जे आहे ते वापरलेलं आहे, कढीपत्ता बेस्ट, आणि जो काळा मसाला वापरलेला अमेझिंग. तोंडामध्ये चव अशी मस्त त्याची फिरते. सुगंध खूप छान आहे आमटीचा. नेक्स्ट ही चण्याची उसळ. चांगली आहे. कांद्याच्या ग्रेव्हीचा त्याला बेस आहे, मसाला चांगला आहे, लाईटर तिखट आहे, छान आहे. नेक्स्ट गवार. गवार एकदम फ्रेश आहे, मसाला अतिशय जेन्युइन आहे, चविष्ट झाली त्यामुळे. केली पण छान आहे त्यांनी ती. आणि इथे 1, 2 आणि 3 पोळ्या आलेल्या आहेत. टोटल पदार्थ टाटत नाही मोजतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 पदार्थ आलेले आहेत. सुरुवात करतो. ही पोळी आहे का चपाती आहे तो नेहमीचा आपला प्रश्न. मल्टीलेअर नाही आहे, मल्टीलेअर नाही आहे, सो आय कॉल दिस ॲज अ चपाती. आणि लेट मी स्टार्ट. मध्ये काही जर वाटलं तर नक्की रिवर्ट करतो. आय मीन चपात्या खूप छान आहेत, 2 लेअर आहेत बेसिक, त्यामध्ये सॉफ्ट आणि व्यवस्थित चुई आहेत त्या. आमटीबद्दल तेच आहे की प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या मागे एक स्त्री उभी असते आणि प्रत्येक सक्सेसफुल थाळीच्या मागे एक आमटी असते. आणि परत एकदा आमटी जर बनवायची तर ती कोकणस्थांनीच बनवायची, म्हणजे कोकणातल्या लोकांनीच बनवावी. इतकी मस्त छान. आपल्याकडे जी आपण पुरणपोळीबरोबर करतो आमटी कटाची, त्याच्या अंगावर गेलेली ही परफेक्ट जमलेली आमटी आहे. हे नुसती आमटीच 3-4 डिश घेऊन जरी खाल्ली तरी समाधानकारक असणारी ही गोष्ट आहे. प्रथेप्रमाणे सगळी थाळी संपवलेली, काही ताटात टाकलेली नाही आहे. अमेझिंग थाळी होती, बेसिक थाळी होती. आणि इकडे आला तर न चुकवण्यासारखी थाळी आहे डेफिनेटली. आमटी विशेषतः अतिशय छान, पोळ्या अतिशय छान, बाकी उसळ आणि भाजी छानच होती. माझ्याकडनं या थाळीला परत एकदा मिलियन झिलियन स्टार्स. आणि मी मित्रगुरू साइन ऑफ करतो. या थाळीवरनं परत भेटूया आपण पुढे कुठल्या तरी अशाच चांगल्या थाळीसाठी. शुभम भवतु.